सबस्क्राईब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी स्नेहल मदाळे. आज 1 डिसेंबर जागतिक एड्स डे. या दिवसाचं औचित्य साधून एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एड्स हा संसर्गजन्य रोग नाहीये, तरीही लोकांच्या मनात इतकी भीती का आहे? आजच्या आधुनिक काळात एवढी आधुनिक चिकित्सा उपलब्ध असताना सुद्धा इंटरनेटच्या जगात लोकांना एवढी भीती एड्स बद्दल का आहे? या सर्वात बाबतीत आपण आज जाणून घेऊया डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्याशी. नमस्कार. थोडंसं एक इंट्रोडक्शन आमच्या प्रेक्षकांना. ओके, मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. मी चेस्ट TB आणि HIV एड्स कन्सल्टंट म्हणून सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड आणि श्री हॉस्पिटल नगर रोड येथे कार्यरत आहे. साधारणतः या विषयात माझी मागची 10 वर्ष झाले प्रॅक्टिस आहे आणि साधारण काही काळाकरता मी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी नावाची जी संस्था आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट, तेथे सुद्धा काम केलेलं आहे. HIV पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो, तर ती एक स्थिती आहे. आणि एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस सिंड्रोम म्हणजे वेगवेगळे लक्षणं एकत्र असतात. तर त्या लक्षणांचा समूह म्हणजे एड्स. तर प्रेक्षकांच्या माहितीकरता मी हे सांगेन की HIV ही एक साधं इन्फेक्शन आहे. तर एड्स ही त्यातलीच तुम्ही असं म्हणू शकता की ॲडव्हान्स स्टेज किंवा पुढची स्थिती म्हणता येईल. HIVची लागण झालेल्या रुग्णामध्ये HIVचे लक्षणं लगेच दिसून येत नाही. त्याला मी आत्ता मगाशी म्हणाल्याप्रमाणे साधारणतः 5 ते 7 वर्षाचा कालावधी जातो एक सरासरी. त्यानंतर पेशंटला असं जाणवतं की त्याचं वजन घटतं आहे, त्याला एखादा क्षयरोग झाला आहे किंवा अतिसार होऊ लागतात, न्यूमोनिया किंवा फंगल इन्फेक्शन. आणि जनरली असं बघितलं गेलं आहे की बऱ्याच रुग्णांना नागिन म्हणजे ज्याला आपण हर्पीज झोस्टर म्हणतो, या इन्फेक्शनची लागण झालेली दिसून येते. तर त्याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की त्या पेशंटची आपण HIVची तपासणी करून घेणं गरजेचं आहे, हे आपण समजू शकतो. म्हणजे HIVची लागण बेसिक कुठून सुरुवात आहे? तुमच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की HIVचा प्रसार कसा होतो. तर HIV हा मुख्यतः 4 मार्गाने होतो. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं ठळक कारण असं म्हणता येईल की असुरक्षित लैंगिक संबंध, ज्यामध्ये HIV संसर्गित व्यक्तीकडनं कंडोमविरहित संबंध झाले तर त्याचा व्हायरस दुसऱ्यांच्या शरीरात प्रवेश मिळवू शकतो. त्याला आपण हेट्रोसेक्शुअल ट्रान्समिशन असं म्हणू शकतो. भारतामध्ये ह्याचं प्रमाण जवळपास 85 ते 90% आहे. आणि हे मुख्यत्वे कारण हेच एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्या भारतामध्ये HIVचं प्रमाण यातनंच आढळतं. दुसरं म्हणजे HIV बाधित आईकडनं तिच्या होणाऱ्या बाळाला किंवा नवजात अर्भकाला. तर त्यात 2 स्थिती असतात की जेव्हा ड्युरिंग तुम्ही म्हणू शकता, मराठीत सांगायचं म्हटलं तर बाळंतपणाच्या वेळेस, आणि त्यानंतर स्तनपानात हा आजार आईकडनं बाळाला जाऊ शकतो. त्याचं प्रमाण साधारणतः दूषित रक्त संक्रमित झाल्यामुळे. परंतु आताच्या ब्लड बँकेच्या स्ट्रिंजंट पॉलिसीमुळं हे प्रमाण अगदी अत्यल्प म्हणजे निग्लिजिबल म्हणाला तरी चालेल असं ह्या प्रमाणावर आले. आणि चौथं, क्वचित प्रसंगी आम्ही डॉक्टर, नर्सेस किंवा जे वैद्यकीय क्षेत्रात लॅबोरेटरीमध्ये काम करणारे लोक असतात त्यांना क्वचित सुया
पद्धती ज्या विकसित होत चालल्या आहेत त्यानुसार हे प्रमाण आता हळूहळू कमी होत चालले. परंतु आता आता ह्या घडीला मी असं म्हणू शकतो की हे प्रमाण स्टॅटिक आहे. जसं तुम्ही म्हणाला की उपचार पद्धती बदलत चालल्यात, त्यामुळे हे एड्सचं प्रमाण कमी होत चाललं. तर मग आता कोणत्या आधुनिक चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत? फारच महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण 10 वर्षापूर्वी ह्या आजाराला मृत्यूदंड म्हणून म्हटलं जायचं. कारण त्यावेळेला परिणामकारक औषधं फारसे उपलब्ध नव्हते. संशोधन झालेलं होतं परंतु आपल्या भारतामध्ये त्याची उपलब्धता कमी प्रमाणात होती. परंतु आता इंटरनेटच्या युगामध्ये त्याचनुसार आपल्या भारतातल्या जनजागृती कार्यक्रमामुळे आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी, ज्याला आपण HIV प्रतिबंधात्मक औषधं, याच्या माध्यमातून आता HIV पॉझिटिव्ह रुग्ण हे दीर्घकालापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकतात. तर अँटीरिट्रोव्हायरल थेरपी किंवा एड्स प्रतिबंधात्मक औषधं ही एक उपचार पद्धती आहे जी की सरकारने मोफत उपलब्ध करून रुग्णालयातनं पण ह्या गोळ्या घेऊ शकतो. मग एकंदरीत हा पूर्ण उपचार त्यातपूर्वी CD4, ज्याच्यामध्ये आपण HIV बाधित व्यक्तीचं प्रतिकारशक्तीचं मोजमाप करतो, त्याला आपण CD4 सेल्स म्हणतो. तर ती पूर्वी 2004च्या आसपास 200च्या खाली CD4 गेला तर आपण ट्रीटमेंट सुरू करायचो. नंतर तीच त्याची लेवल साधारणतः 250 झाली, नंतर 350 झाली, नंतर 500 झाली. पण आजच्या काळात जर विचार करायला गेलं तर आता टेस्ट अँड ट्रीट किंवा ट्रीट ऑल, म्हणजे पेशंट पॉझिटिव्ह आला त्याला लगेच ट्रीटमेंट सुरू करा, ही पद्धत आपण अवलंबत आहोत. तर या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की एकदा का एखाद्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीनं गोळ्या सुरू केल्या किंवा अँटीरिट्रोव्हायरल थेरपी सुरू केली तर ती त्याला आयुष्यभर घ्यावी लागते. बाकीच्या आजारामध्ये पण तसंच आहे. इव्हन आता डायबिटीस किंवा BP, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना BP आहे, त्यांनी काय करतात, वेळोवेळी गोळ्या औषधं घेतात आणि प्रतिबंधात्मक उपाय फॉलो करतात आणि वेळोवेळी डॉक्टरांकडे चेकअप करतात. तर तशाच पद्धतीने फक्त ह्यात फरक एवढाच आहे, यात वेळोवेळी नियमित, म्हणजे मी असं म्हणेन की दररोजच्या दररोज गोळ्या
आता 30 असेल तो त्याच्या वयाच्या 65 ते 70 वर्षापर्यंत देखील जगू शकतो. याचा अर्थ असा की तो दीर्घकाल नॉर्मल निरोगी आयुष्य जगू शकतो. परंतु त्याच वेळेला त्याला काही प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेणे गरजेचे आहे. ह्याच्यात घरच्यांचा आधार असणं फारच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याला काही जर शंका असतील, त्याला काही आजार उद्भवला तर त्याने वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून त्यांचा सल्ला, योग्य तो सल्ला घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांना नियमित तपासण्यासुद्धा करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे व्हायरल लोड आपण ज्याला म्हणतो, की ह्या गोळ्यांच्या माध्यमातून त्या विषाणूंचं प्रमाण आपण शरीरामध्ये, ज्याची थोडक्यात सांगता येईल त्याचं मल्टिप्लिकेशन आपण कमी करतो. त्या माध्यमातून तो जेव्हा ते व्हायरल लोड अनडिटेक्टेबल राहतं तेव्हा तो माणूस किंवा तो रुग्ण दीर्घकाळापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकतो. HIV माणूस किंवा HIV रुग्ण हा HIV मरणार नाही. आता आमची प्रॅक्टिस थोडीफार बदलती. 10 वर्षापूर्वी आम्ही संधिसाधू आजार मॅनेज करण्यातच आमचा वेळ जायचा, परंतु आता असं झालं आहे की ह्या उपचार पद्धती म्हणजे अँटीरिट्रोव्हायरल थेरपीमुळं आम्ही बऱ्याच अंशी ओल्ड एज रिलेटेड जे डिसीजेस असतात म्हणजे डायबिटीज किंवा BP किंवा कॅन्सर किंवा किडनीचे आजार, या अशा प्रकारचे रुग्ण आम्हाला बघावाच मिळतात. तर हा तुम्ही फरक म्हणजे आपल्याला जाणवू शकतो. पूर्वी 10 वर्षापूर्वी स्थिती वेगळी होती, आताची स्थिती वेगळी आहे. असं म्हटलं जातं की गरोदरपणात जर आईला एड्स असेल तर जन्माला येणारं मूल सुद्धा एड्स बाधितच असतं. मग ह्याबद्दल क्लिअर करायचं हे की असं नक्की असतं का की एड्स आहेत तर मग जन्माला येणारं मूल येतं, हे 100% आहे? मुळीच नाही. प्रेग्नन्सी ज्या व्यक्तीला, एखादी बाई जर प्रेग्नंट असेल आणि ती HIV बाधित असेल तर तिला वेळीच लवकरात लवकर अँटीरिट्रोव्हायरल थेरपी, जी आपण उपचार पद्धती म्हणतो, त्या गोळ्या देऊन तिचा व्हायरल लोड आपण नियंत्रित ठेवू शकतो किंवा कमी प्रमाणात ठेवू शकतो, ज्याला आपण अनडिटेक्टेबल लेवल असं म्हणतो. तसेच गरज पडल्यास त्या प्रेग्नंट बाईची आपण सिझेरियन सेक्शननी डिलिव्हरीसुद्धा करू शकतो, जेणेकरून HIVचं लागण होण्याचं बाळाला जे प्रमाण आहे ते अजून कमी करता येतं. तसेच त्यानंतर जन्मल्यानंतर बाळाला देखील आपण पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणून एक साधारणतः 6 आठवडे ते 8 आठवडे आपण त्याला औषध देऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या 2 ऑप्शन असतात, एक तर स्तनपान एक्सक्लुझिव्हली देणे किंवा स्तनपान वर्ज्य करणे. तर त्यात आम्ही आमच्या पेशंटला हेच सांगू की स्तनपान वर्ज्य करा. जी काही थोडीफार जी शक्यता आहे तीसुद्धा आपण टाळू शकतो. आणि अँटीरिट्रोव्हायरल थेरपी इज नथिंग बट अ बून फॉर द प्रेग्नंट लेडीज बिकॉज इट डेफिनेटली प्रिव्हेंट द ट्रान्समिशन ऑफ HIV फ्रॉम मदर टू हर चाइल्ड. या कार्यक्रमात